दिल्लीकडे सत्तेचे केंद्र. महाराष्ट्राच्या निर्णयाचं रिमोट कंट्रोल आता पूर्णपणे दिल्लीतील अमित शहांच्या हाती. फडणवीसांना बायपास. राज्य पातळीवरती जागा वाटप आणि नियोजनासाठी शिंदे आणि पवार गटाकडून फडणवीसांना बगल. विनोद तावडेंचं वर्चस्व. शहांचे दूत म्हणून तावडेंची एंट्री. फडणवीसांच्या कार्यपद्धतीला थेट आव्हान. विरोधकांशी दिल्लीत डील. फडणवीसांना अंधारात ठेवून जयंत पाटील आणि खडसेची दिल्लीतून थेट संवाद. नेतृत्वांची पंख छाटणी. फडणवीसाचे एक छत्री वर्चस्व मोडीत काढण्यासाठी दिल्लीकडून नवीन समीकरणाची मांडणी. राजकीय एकाकीपणा. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या थेट दिल्ली भेटीमुळे फडणवीस सत्तेच्या वर्तुळात बॅकफूटवर. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्याची दिशा बदलली आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणारा आवाज आता दिल्लीच्या दरबारात विरला की काय? कधी काळी राज्याच्या राजकारणाचा एक छत्री अंमल गाजवणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्याच पक्षात एकाकी पडलेले आहेत का? महाराष्ट्राच्या सत्तेचे सूत्र आता नागपुरात नव्हे तर थेट दिल्लीतील अमित शहा यांच्या कार्यालयातून हलत आहेत का? आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या सत्तेच्या कॉरिडॉर मधील एक नवीन पटकथा. गेल्या काही महिन्यांकडे नजर टाकली तर महाराष्ट्रातील सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. 25 मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने अचानक दिल्ली गाठली. विषय होता विधान परिषद निवडणुकीचं जागा वाटप. ज्या चर्चेसाठी फडणवीसांची मध्यस्थी हवी होती तिथे शिंदेनं थेट शहांचा एक्सेस वापरला आणि फडणवीसांना चक्क बायपास केलं. 27 मे असो किंवा 6 जूनचं ऑपरेशन टायगर, शिंदेनी प्रत्येक वेळी मुंबईला बगल देऊन दिल्लीचा रस्ता धरला. अर्थ स्पष्ट आहे. राज्यातील जागा वाटपाचं रिमोट कंट्रोल आता पूर्णपणे अमित शहांच्या हाती गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे तो म्हणजे विनोद तावडे यांच्या पुनरागमनामुळे. 2019 मध्ये ज्यांना साईडलाईन करण्यात आलं होतं, आज त्याच तावडेंना अमित शहा यांनी सुपर बॉस म्हणून महाराष्ट्राच्या रिंगणात उतरवलं आहे. जयंत पाटलांशी झालेली भेट असो किंवा एकनाथ खडसेंच्या घरी मारलेल्या गप्पा, हे केवळ राजकीय शिष्टाचार नाही तर फडणवीस यांच्या राजकीय तटबंदीला खिंडार पाडण्याचं सुनियोजित प्रयत्न आहे. फडणवीसांच्या कट्टर वैऱ्यांना दिल्लीतून मिळालेले हे बळ त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार का? अजित पवार गटांचं वर्तनही आता बदललं आहे. फडणवीसांशी समन्वय साधण्यापेक्षा थेट अमित शहांशी बार्गनिंग करणं हा आता त्यांचा नवा शिरस्ता झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांशी केलेल्या स्वतंत्र बैठका हे त्याच दर्शवत आहेत. आता फडणवीस हे केवळ राज्यातील एक समन्वयक उरले आहे. निर्णायक निर्णयाचा अधिकार आता दिल्लीच्या तख्ताकडे राखला गेला आहे. लोकसभा निकालानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची केलेली तयारी हे त्यांचे दबाव तंत्र होते का? मात्र दिल्लीने त्यांचा हा दबाव धुडकावून लावला आणि त्यांना पदावरती ठेवून अधिकाराची कात्री लावली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ जागा वाटपाची खेळी नाही तर ही एक मोठी सोशल इंजिनिअरिंग आहे. फडणवीसांचे एक छत्री साम्राज्य भविष्यात आव्हान ठरू नये म्हणून त्यांना पद्धतशीरपणे कमकुवत केलं जात आहे. विनोद तावडेंसारख्या मराठा चेहऱ्याला पुढे करून फडणवीसांना त्यांच्या जवळच्या किल्ल्यात रोखण्याचं आणि घेरण्याचं काम शहा करत आहेत का असा प्रश्न आता विचारला जात आहे. तर मंडळी, राज्यातील रिमोट कंट्रोल आता दिल्लीत स्थलांतरित झाला आहे. एकनाथ शिंदेची बंडखोरी आणि अजित पवारांचा पाठिंबा आणि विनोद तावडेचे पुनरागमन या सर्व डॉट्सला जोडलं तर एक चित्र समोर येते. फडणवीस युग आता अस्तंगत होत आहे की काय? फडणवीस आता केवळ एक रबर स्टॅम्प उरले आहेत की हा शांततेच्या काळातील एक रणनीतिक बदल आहे हे पाहणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी नवीन पटकथा लिहिली जात आहे त्यात फडणवीसांची भूमिका काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राचं राजकारण आता बदलतं आहे का? फडणवीसांचं वजन खरंच कमी झालं आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा महासागर न्यूज.
महासागर न्यूज.